नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला एकमेव हेतू आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मे महिन्याच्या हप्ते वितरणाच्या संदर्भात आपण बोलणार आहोत आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल एक सुद्धा हप्ता आलेला नाही आहे त्या बहिणींनी काय करावं, अजून किती प्रतीक्षा करावी या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमध्ये काही दिवसांपूर्वी जो GR आला त्याच्या बाबतीत चुकीचा समज निर्माण झालेला आहे, या संदर्भात देखील आपण माहिती घेणार आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील अगदी 12 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत आणि मागच्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा झाला आणि याच्यामध्ये जो GR प्रसिद्ध करण्यात आला तर याच्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग याच्या अंतर्गत हा GR प्रसिद्ध झाला होता आणि याच्यामध्ये SC ST लाभार्थ्यांना लाभ मिळावा असा समज लाडक्या बहिणींना झाला होता आणि जो लाभ वितरित झाला तर केवळ SC ST कॅटेगरीतीलच लाडक्या बहिणींना झाला, अशा प्रकारचा चुकीचा समज लाडक्या बहिणींमध्ये निर्माण झालेला आहे। तर लक्षात घ्या, समाज कल्याण विभागाचा निधी केवळ लक्षात घ्या संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासाठी द्यावा यासाठी हा GR प्रसिद्ध झाला होता। तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नव्हते, ST कॅटेगरीतील असतील, SC कॅटेगरीतील असतील, त्याचबरोबर इतर प्रवर्गातील देखील लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणावर होती ज्यांना हप्ते आले नव्हते, अशा सर्वच लाडक्या बहिणींना या GRच्या माध्यमातून जो हप्ता वितरित करण्यात आला तो त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। लाडक्या बहिणींची चुकीची समज आहे, मी आधीच सांगतोय की केवळ SC ST कॅटेगरीसाठी हप्ते वितरण झालं नव्हतं, तर शुक्रवारी ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नव्हते त्यांना हप्ते आलेले आहेत। याचा पुरावा देखील अनेक लाडक्या बहिणींनी आपल्याला शेअर केलेला आहे। याच्यामध्ये अनेक कॅटेगरीतील लाडक्या बहिणी हा जो लाभ आहे तो शुक्रवारी त्यांना मिळाला होता। आता तर लक्षात घ्या की ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे तर या लाडक्या बहिणींनी काय करावं या संदर्भात देखील आपण माहिती सांगणार आहोत। तर लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही निकषांची पात्रता करणे, म्हणजे पात्र असणे गरजेचं आहे। तुमचं उत्पन्न कमी पाहिजे, तुमच्या घरामध्ये कोणीही ITR म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा लाभार्थी नसावा, त्याचबरोबर गव्हर्नमेंट सर्वंट, त्यानंतर 4 चाकी वाहन नसावं, अशा अटींची पूर्तता करणाऱ्या लाडक्या बहिणी जर असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो की थोडी 2 दिवस प्रतीक्षा करा। सोमवार आणि मंगळवार या 2 दिवस त्यांनी प्रतीक्षा करावी, जेणेकरून लाभ वितरण जर खरोखरच लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावरती जर असतील, म्हणजेच आहेतच, आपल्याला मेसेज देखील लाडक्या बहिणींच्या आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी अजून 2 दिवस प्रतीक्षा करावी। कदाचित उद्या DBT ॲक्टिव्ह होऊ शकते। आज रविवार सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आज कोणत्याही प्रकारची DBT काल आणि आज झालेली नाही आहे ॲक्टिवेट, त्यामुळे उद्याचा दिवस प्रतीक्षा करा, परवाचा दिवस प्रतीक्षा करा आणि या 2 दिवसांमध्ये जर लाभ वितरण झालं नाही तर मात्र जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन तुमचा हप्ता का आला नाही आहे याची माहिती तुम्हाला घ्यायची आहे। तर अनेक लाडक्या बहिणी आपल्याला मेसेज करत आहेत की आम्ही निकषांचं पालन करत आहोत, तर अशा लाडक्या बहिणी थोडी प्रतीक्षा करा, कदाचित उद्या देखील DBT ॲक्टिव्ह होऊ शकते। कारण का जे लाडकी बहीण पात्र आहे त्या प्रत्येक लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळणे गरजेचं आहे आणि मिळालाच पाहिजे याच मताचे आपण आहोत, त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा। आणि राहिला प्रश्न मे महिन्याच्या हप्ते वितरणाचा, तर सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्ते वितरणासाठी पात्र असणार आहेत। त्यामुळे मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून तुर्तास चर्चा नाही आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनी प्रतीक्षा करावी। मे महिन्याचा हप्ता मे महिन्यामध्ये येणार नसून जून महिन्यामध्येच येणार आहे। तर या संदर्भातली आपण माहिती घेतच आहोत, त्यामुळे आत्ता तुम्हाला स्पष्ट चित्र असेल की जो GR प्रसिद्ध करण्यात आला तर त्याच्यामध्ये SC ST कॅटेगरीतील लाडक्या बहिणींचा लाभ असं म्हणण्यात आलं होतं, परंतु तो निधी महिला बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आणि सर्व लाडक्या बहिणींना हप्ते वितरण त्यातून करण्यात आलं। आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत, मी एकाच मताचा आहे, तर अजून थोडे दिवस प्रतीक्षा करा। हप्ते वितरण झालं तर सगळ्या लाडक्या बहिणींना होणार आहे आणि जर नाहीच झालं तर मात्र तुम्हाला जवळच्या महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन तुम्हाला माहिती घ्यायची आहे। त्यामुळे 2 दिवस प्रतीक्षा करा, त्याच्यानंतर पुढची कार्यवाही कशी करायची या संदर्भात देखील आपण माहिती देणार आहोत। तर काही लाडक्या बहिणी महिला बाल विकास विभागामध्ये देखील गेलेले आहेत, त्याने आपल्याला स्क्रीनशॉट शेअर केले, अप्रूव्ह आणि बाजूला ITR अशा प्रकारचं स्टेटस त्या ठिकाणी आलेलं आहे। म्हणजेच लक्षात घ्या, तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही अप्रूव्ह तुम्हाला पाहायला मिळेल, पण ज्यावेळी तुम्हाला महिला बाल विकास विभागामध्ये तुम्ही व्हिजिट कराल त्यावेळी तुमचा लाभ जर बंद झाला असेल तर त्या ठिकाणी कारण तुम्हाला पाहायला मिळेल। काही लाडक्या बहिणींच्या घरी इन्कम टॅक्स भरणारे लाभार्थी आहेत,
आहेत किंवा कधीतरी इन्कम टॅक्स भरला होता तर अशी कंडिशन असेल तरी देखील लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे। असे स्क्रीनशॉट आपल्यापर्यंत आलेले आहेत। तरी देखील मी सांगू इच्छितो की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, खरोखरच निकषांमध्ये बसतायत, यांनी अजून 2 दिवस प्रतीक्षा करायची आहे। यांना आपण प्रॉपर माहिती देणार आहोत, त्यामुळे पुढील 2 दिवस प्रतीक्षा करा, लाभ वितरण होऊ शकतं। तर लाभ वितरण झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।